कुणी काही म्हणत असेल, उपहासात्मक काही बोलत असतील तर आता लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे. आणि आम्हाला सगळं आठवणीत आहे. म्हणजे कावीळ झालेलं सगळं जग पिवळं दिसतंय. तसं विरोधक टीका करत राहतील. म्हणजे भूतो न भविष्यते असं यश कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेलं आहे. 10-0चा स्कोअर झालेला आहे. एक नेता नाही, अनेक नेते भाजपमध्ये येणार आहेत. आगे आगे देखिए होता है क्या. महापालिकेमध्ये आज कोल्हापूर शहरामध्ये जे नागरीकरण वाढत चाललेलं आहे, मोठ्या प्रमाणात महालक्ष्मीसाठी भक्तगण येत आहेत, टुरिझम वाढलेलं आहे, उद्योग वाढत चाललेले आहेत. या दृष्टिकोनातून शहरामध्ये जो तणाव निर्माण व्हायला लागलेला आहे वाहतुकीचा किंवा रहदारीचा, या सगळ्या संदर्भात आणि अनेक विषय आज घेतलेले होते. त्यामध्ये प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री मोदीजींच्या योजनेतून 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले आहेत. तर त्याच्या वर्क ऑर्डर झालेले आहेत. त्याच्या कामाचा आढावा काय स्टेटस आहे. साधारण 18 महिन्यामध्ये हे सगळे प्रकल्प, त्याच्यासाठी लागणारे इमारती, टर्मिनल बिल्डिंग, इलेक्ट्रिक लाईन ज्या असतात ST-LT लाईन, त्या सगळ्या पूर्ण होतील आणि त्या बसेस शहरामध्ये कार्यान्वित होतील. यासाठी आज या बैठकीतला हा महत्त्वाचा एक मुद्दा होता. शहरांतर्गत जे रस्ते गेले अनेक दिवस सुरू होते, राज्य शासनाकडून किंवा DPCतून जे रस्ते मंजूर झालेले होते, 100 कोटीचे रस्ते, 25 कोटीचे रस्ते, त्याचा एक आढावा घेतलेला आहे. आणि साधारण मार्च अखेरपर्यंत हे सगळे रस्ते पूर्ण होतील अशी ग्वाही आता प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची शहरामध्ये रोज बऱ्याच भागांमध्ये तक्रार आहे आणि त्याच्या संदर्भात माहिती घेतली असता शहरामध्ये अमृत योजना जी केंद्र सरकारची आहे त्यातून 12 पाण्याच्या टाक्या नवीन बांधण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 11 टाक्या या 15 दिवसात किंवा 1 महिन्यात कार्यान्वित होतील. आणि त्याचबरोबर शहराअंतर्गत 216 किलोमीटरची पिण्याची पाईपलाईन ती आता पूर्ण झालेली आहे आणि त्यातून हे पाण्याचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. पाण्याचं डिस्ट्रीब्युशन सध्या होत नाही आहे. त्याचे काही जॉईनिंग राहिलेले आहेत, काही कनेक्शन्स इंटरलिंकिंग राहिलेले आहेत. महिन्याभरात तेही होतील आणि त्याच्यानंतर जो आज पाण्याचा सगळा दबाव निर्माण व्हायला लागला आहे तोही पूर्ण होईल. त्याचबरोबर आणखीन बरेच उद्यान विकासासंदर्भात असेल, क्रीडांगण विकासासंदर्भात असेल, शहरांतर्गत असणाऱ्या LED लाईट जे आहेत त्या बऱ्याच ठिकाणी बंद असतात रात्री, त्यामुळं काहीतरी अपघात होऊ शकतात. अशा अनेक विषयांवर आज चर्चा झाल्याने सकारात्मक बैठक झालेली आहे. भाजपकडं मिळावं अशी आमची मागणी आहे, आमची इच्छा आहे. परंतु हा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार आमचे वरिष्ठ नेते सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघं निर्णय घेतील. जे कोण पालकमंत्री येतील ते या शहराच्या, या जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण काम करतील आणि आम्ही सर्व आमदार आणि खासदार आम्ही त्यांना साथ देऊ. माननीय आमदार अमल महाडिक यांनी पूर्वीच्याच 2014 ते 19च्या त्यांच्या कालावधीमध्ये शहराअंतर्गत 7 फ्लायओव्हरची मागणी केलेली होती आणि त्याचा प्रस्तावही बनवलेला होता, त्याच्या डिझाईन बनवलेले होते. मध्यंतरी 5 वर्ष ते सत्तेमध्ये नव्हते, ते पदावर नव्हते. आता नव्यानं 2च महिन्यापूर्वी ते पुन्हा आमदार झालेले आहेत आणि त्यांनी पुन्हा त्याला आता सुरुवात केलेली आहे. कोल्हापूर शहराच्या तावडे हॉटेलपासून हे फ्लायओव्हर सुरू होतील आणि शहरामध्ये जिथं जिथं आत्ता वाहतूक कोंडी होते त्या सर्व भागांना स्पर्श करून हे 7 फ्लायओव्हर करण्याचा अमोल महाडिकांचा मानस आहे आणि त्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. हे पहा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी खूप मोठा आशीर्वाद महायुतीला दिलेला आहे. म्हणजे भूतो न भविष्यते असं यश कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेलं आहे. 10-0चा स्कोअर झालेला आहे. त्यामुळं इथून पुढं कोल्हापूरमध्ये विकासाची गंगा येणार. कुणी काही म्हणत असेल, उपहासात्मक काही बोलत असतील तर आता लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे. कारण जनतेनं आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे. जनतेचे जे जे प्रश्न असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आणि मागण्या असतील, ते सगळ्या मागण्या आता महायुती सरकार पूर्ण करेल. बहुतांश 70% 80% लोकांनी, मंत्री महोदयांनी पदभार स्वीकारलेला आहे. काही लोक काही दिवस बघतायत, काही मुहूर्त बघतायत. त्यात मध्यंतरी हा न्यू इयरचा सगळा विकेंड होता. या आठवड्यामध्ये सगळे तुम्हाला 100% ॲक्शन मोडवर दिसते. स्वाभिमानी शेतकरी संघटना दराच्या आंदोलनात आता उभा राहणार आहे. अजून आम्हाला दर पाहिजे. स्वाभिमानी संघटनेनं आंदोलन केलंच पाहिजे, कारण त्यांचा शेतकऱ्यांच्या बाबतीतला हा पूर्वीपारपासूनचा हा अजेंडा आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे. स्वाभाविक आहे, ते शेतकरी नेते आहेत. FRPच्या पेक्षा जादा किती दर मिळाला पाहिजे यासाठी स्वाभिमानीनं आंदोलन करणं हा खरं म्हणजे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु FRP देणं बंधनकारक आहे. FRP प्रमाणे सर्वच कारखान्यांनी आपले दर जाहीर केलेले आहेत आणि दिलेले आहेत आणि त्याच्यावरती जो काय दर द्यायचा असेल तो समन्वयानं बसून ते निर्णय घेतील. एक नेता नाही, अनेक नेते
भाजपमध्ये येणार आहेत. आगे आगे देखिए होता है क्या. विरोधकांनी टीका करायचंच असतात. त्यांना काही झालं तर म्हणजे कावीळ झालेलं सगळं जग पिवळं दिसतंय. तसं विरोधक टीका करत राहतील. परंतु फडणवीस साहेब हे अतिशय सक्षम गृहमंत्री आहेत. पूर्वी 2.5 वर्षसुद्धा त्यांनी सक्षमपणानं काम केलं. आता तर ते मुख्यमंत्री पदाचा सुद्धा कार्यभार त्यांच्याकडे आहे. आणि जिथं जिथं काही चुकीच्या घटना होतील ताबडतोब तिथं ते ॲक्शन घेत आहेत. तुम्ही बघताय आता ज्या जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं काही तक्रार झाल्या तिथं ताबडतोब कारवाई करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विरोधक काय बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असते, फार ऐकण्याची आवश्यकता नाही आहे. साधारण एप्रिलमध्ये महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील असं अपेक्षित आहे. फेररचना करण्याची आवश्यकता आहे, कारण बऱ्याच महानगरपालिकांची मुदत संपून आता 4 वर्ष 5 वर्ष झालेले आहेत. आणि साधारण 4 नगरसेवकांचा 1 प्रभाग अशा निवडणुका ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये झाल्या त्या पद्धतीनं संबंध राज्यभर होतील असं अपेक्षित आहे. त्यानुसार सर्वांचे फेरसर्वेक्षण होणं आणि ते झाल्यानंतरच निवडणुका होतील. 22 जानेवारीला आरक्षणाच्या बाबतीतला किंवा ओबीसीच्या बाबतीतला जो निर्णय होता त्याच्या बाबतीत निर्णय अपेक्षित आहे. तो झाल्यानंतर मला वाटतं त्वरित त्याच्यावर कारवाई होईल. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न ऐरणीवर आहे, काय ठरलं किंवा आमचा मी मगाशी सुद्धा सांगितलं की महायुतीला खूप चांगला मॅन्डेट कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी दिलेला आहे. हद्दवाढ होणं गरजेचं आहे. प्राधिकरणानं यामध्ये सहभाग घेणं अपेक्षित आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आता जे कोण पदभार स्वीकारतील ते स्वीकारल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन या आसपासमधल्या ज्या गावांचा त्याला म्हणजे समर्थन आहे अशा गावांना घेऊन सुरुवातीला ही हद्दवाढ करायची, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्हाला सगळं आठवणीत आहे. बजेट अजून यायचं आहे. मार्चचं बजेट आहे. ज्या पद्धतीनं शब्द दिला होता लाडक्या बहिणींचा तो शब्द पूर्ण केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी जो शब्द फडणवीस साहेबांना दिलेला आहे तोही बजेटमध्ये पूर्ण झालेला आपल्याला दिसेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.